श्री सोमेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त भव्य सोहळा। नाशिकच्या गंगापूर रोडवरील श्री सोमेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्र मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली। श्री सोमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या वतीने भव्य आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम पार पडले। महाशिवरात्री निमित्त मंदिरात शिवभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। सकाळपासूनच भाविकांनी भगवान महादेवाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या। विशेष अभिषेक, रुद्राभिषेक आणि महापूजेचे आयोजन करण्यात आले होते। महाशिवरात्रीच्या निमित्ताने 1001 किलो साबुदाण्याच्या खिचडीचेही वाटप करण्यात आले। याशिवाय आयुर्वेदिक तपासणी उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, जिथे नागरिकांना मोफत तपासणी आणि वैद्यकीय सल्ला देण्यात आला। महाशिवरात्री निमित्त पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस आयुक्त आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी भाविकांशी संवाद साधला आणि सुरक्षतेबाबत मार्गदर्शन केले। मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। भजन, संध्या जागर आणि कीर्तन यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। या भव्य सोहळ्यामुळे श्री सोमेश्वर महादेव मंदिर परिसर भक्तांनी फुलून गेला होता आणि सर्व भाविकांनी उत्साहात महाशिवरात्री साजरी केली। आज सोमेश्वर संस्थानच्या वतीने महाशिवरात्रीचा उत्सव अतिशय जोरदारपणे साजरा करण्यात आलेला आहे। त्याकरता माझ्यासोबत इथे उपस्थित असलेल्या नगरसेविका माधुरीताई बोलकर, गणेश भाऊ बोलकर, त्याचबरोबर उपस्थित असलेले नितीनजी कोचर इथे उपस्थित आहेत। मंदिराचे ट्रस्टी डॉक्टर अमोलजी वाजे, त्याचबरोबर मधुकरजी लांबे, वकील गायकर वकील, त्याचबरोबर जोंधळे साहेब, इथले पुजारी गुरुजी उपस्थित अनेक आज त्यांनी चांगले उपक्रम घेतलेले आहेत। पोलीस आयुक्त आपल्या दारी हा उपक्रम सुद्धा आज इथे ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे अनेक भाविक इथे येतात, परंतु गर्दीच्या ठिकाणी काही वस्तू गहाळ होतात किंवा काही नुकसान होत असतं। परंतु आज पोलीस साक्षात इथे असल्यामुळे, त्यांची पूर्ण टीम असल्यामुळे सगळ्या भाविकांना अगदी छान असं दर्शन बिंदास घेता येतंय। आणि खास करून मी सगळ्या ट्रस्टींचं अभिनंदन करेल की एवढ्या मोठ्या प्रमाणात आज इथे गर्दी आहे, परंतु पूर्णपणे त्यांनी ते व्यवस्थापन अतिशय चांगलं केलेलं आहे। डिपार्टमेंटचे सहकार्य उत्तम आहे आणि शिस्तबद्धपणे सगळ्यांचं दर्शन इथे सुरू आहे। आम्हाला देखील आज चांगल्या दर्शनाचा लाभ झाला, त्याबद्दल सर्व ट्रस्टींचं मी मनापासून आभार मानते। इथल्या सर्व भाविकांना, नागरिकांना, नाशिककरांना महाशिवरात्रीच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देते। श्री शिवाय नमस्तुभ्यम। नमस्कार, मी डॉक्टर अमोल वाजे, सोमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टी। आज सोमेश्वर महादेव ट्रस्टच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने जे शिवभक्त आले त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। आज शिवरात्रीच्या सर्व भक्तांना शिवमय शुभेच्छा। आज आपल्या ट्रस्टच्या वतीने माझ्याबरोबर आमचे सीए जोंधळे साहेब आहेत, त्याबरोबर मधुकर अण्णा तांबे पण आहेत, त्याबरोबर आमचे ॲडव्होकेट गायकर, आमचे अध्यक्ष मुरलीधर अण्णा पाटील, नंतर आमचे शिंदे आप्पा, देशमुख दादा, असे आमच्या ट्रस्टच्या वतीने आज आम्ही विविध उपक्रम ठेवले महाशिवरात्री निमित्त। त्यातला पोलीस आयुक्त आपल्या दारी हा एक उपक्रम होता। त्याचबरोबर आमचं आरोग्याचं शिबिर आज होतं। आज रक्तदान शिबिर चालू आहे आमचं, आणि महाप्रसाद ठेवलेला आहे। 1000 किलोचा साबुदाण्याची खिचडी ठेवलेली आहे, खजुराची वाटप चालू आहे। त्याचप्रमाणे भाविकांची जो प्रतिसाद आहे तो मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आम्ही बॅरिकेडिंग पासून सर्व सुविधा दिल्यामुळं कुठल्याही प्रकारचं काही भाविकांना दर्शन घेण्यास अडचण येत नाहीये। तरी सर्व शिवभक्तांचे ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।